नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना सुरळीची वडी कशी करायची ना ती बघणार आहे. पण आता प्रत्येकजण सुरळीची वडी करायचं म्हणलं की जरा कंटाळवाणं करतात. का तर त्याचा खूप मोठा घाट असतो करायचा, कारण का ते व्यवस्थित पीठ शिजलं पाहिजे आणि व्यवस्थित त्याच्या वड्या पडल्या पाहिजे. तर आज मी तुम्हाला ना वाफेवरची सुरळीची वडी कशी करायची मी तीच दाखवणार आहे. तर आता आपण त्यासाठी साहित्य काय घेतलं ते पहिल्यांदा बघा. तर आपण इथे 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आपण नॉर्मल जे घरी बेसन वापरतो तेच बेसन आपण वापरलेले. परत 1 वाटी मी ताक घेतलेले. ताक घेताना तुम्ही जास्त आंबट घेऊ नका, मीडियम असं घ्या, म्हणजे काय होईल आपली वडी अशी आंबट लागणार नाही. मग आपण त्यात मीठ पण टाकणार आहे, तर तुम्ही कमी आंबट ताक घ्या, किंवा तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही छोटी वाटी आंबट दही घ्या आणि त्यात पाणी ॲड करा. आणि मी इथं पाणी आवश्यकतेनुसार घेणार आहे, म्हणजे असं मेजरमेंट नाही आहे, कारण का आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे. अगं आपण जी वडी आहे ना ती उकडणार आहे, आपण पीठ शिजवून घेणार नाही आहे, तो उकडणार आहे. तर मी तो त्यासाठी आपण पाणी आपण जसं लागेल त्या पद्धतीने आपण त्यात ॲड करूया. तरी अंदाजे मी 1 वाटी ताक घेतला असेल तर अर्धी वाटी पाणी मी वापरेन. परत हळद घेतलेली आपण अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. इथं मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्याचं वाटण घेतलेले, आपण ते पिठात घालणार आहे, त्यामुळे त्याची चव येईल आपल्याला. ओलं खोबरं घेतलेले, आपण फोडणीसाठी जिरं आणि मोहरी दोन्ही घेतलेले आणि कोथिंबीर. तर आपण काय करायचं आहे, एका बाजूला मी हे असं मोदक पात्रासारखं, आपण चाळणीत किंवा मोदक पात्र असेल तुमच्याकडे तर मोदक पात्र घ्या, त्यात तुम्ही असं पाणी गरम करत ठेवा, कारण का आपण ह्यात ती सुरळीची वडी स्टीम करणार आहे. तर आपण पहिल्यांदा काय करूया, त्याचं सुरळीच्या वडीचं बॅटर जे आहे ना ते पहिल्यांदा तयार करूया. तर आपल्या मिक्सरच्या भांड्यात आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा डाळीचं पीठ घालायचं. तुमच्यात जशी लोक आहेत, म्हणजे जशी तुमच्यात मेंबर्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही डाळीचं पीठ घ्या. मी आत्ता 1 वाटीच घेणार आहे, तर 1 वाटीचं तुम्हाला मी मेजरमेंट सगळं सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही जास्त कमी जास्त प्रमाणात करून घेऊ शकता. तर मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून घ्यायचं पहिल्यांदा. त्यातच आपण 1 वाटी ताक, मेजरमेंट सेमच ठेवायचं आहे, त्यात काही बदल करायचा नाही. ताकात थोडंसं पाणी घालून घेऊ आपण. अर्धी वाटीच मी पाणी घेतलेलं आहे. का आपल्याला बॅटर आहे ना ते जास्त असं पातळ करायचं नाही, कारण का आपल्याला ती वडी स्टीम करायची. स्टीम करताना पातळ केली ना आपल्याला ती जास्त वेळ स्टीम करायला लागेल. आपण स्टीम करताना 10 ते 15 मिनिटच टाइम ठेवणार आहे. तर आपण त्यात हळद अर्धा चमचा, हे जे वाटण घातलेले मी मिरची, लसूण आणि आलं, ते तुमच्यात जशी तिखट थोडंफार खात असतील त्या पद्धतीने तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. तर मी आता 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा. तर हे सगळं मी वाटून घेतलेले, हे पण आपण त्यात ऍड करूया. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ. मीठ आपण घालताना काय करायचंय, ताक तुमचं कशा पद्धतीचं आंबट आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यात मीठ घाला. जर तुमचं ताक जास्त आंबट असेल तर तुम्ही 1 चमचाभर साखर जरी त्यात ऍड केली तरी चालणार आहे, किंवा थोडंसं दही आणि थोडंसं पाणी वापरून वापरलं तरी चालणार आहे. तर आपण मीठ चवीनुसार घालूया. वाटलंच तुम्ही बॅटर मिक्सरला फिरून घ्या आणि टेस्ट करा, आणि मग परत मीठ तुम्हाला कमी जास्त कसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्यात ऍड करा. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण हे जे बॅटर आहे ना हे मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे काय होईल, त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकसारखी होईल, कुठेही गुठळ्या राहणार नाही आणि आपल्याला वडी स्टीम करायला सोपी जाईल. आता मी पहिल्यांदा मिक्सरला फिरवून घेतो. आता बॅटर बघा मी मिक्सरला फिरवून घेतलंय, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही ठेवलेलं, तुम्ही बघू शकता. आपल्याला ते स्टीम करता येईल अशा व्यवस्थित मी त्यात मेजरमेंट घेतलेलं आहे. तर मी ह्या पद्धतीनंच मेजरमेंट यूज करा. आता आपण काय करायचं, आपल्याला मिरची ते आपल्याला काय त्यात नको आहे, आपली मिक्सरला फिरवल्यामुळं मिरचीची आणि सगळ्याची टेस्ट आपली आली. तर आपण हे जे बॅटर आहे ना हे आपण गाळणीनं गाळून घ्यायचं. हा का मी बॅटर सगळं व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे, आणि त्याचा जो चोथा आहे आपल्या मिरचीचा आहे तो त्यात आपला राहिलेला आहे, त्यामुळे काय होईल आपले कुठेही गुठळी त्यात राहणार नाही. आता आपण काय करायचंय, हे चांगलं व्यवस्थित बॅटर झालेलं आहे. आता आपण काय करायचंय, मी अशी डिश घेतलेली, तुमच्याकडं जे अवेलेबल असेल तुम्ही वापरा, फक्त ती आपल्याला अशी पसरट पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आपण पहिल्यांदा डिशला सगळीकडे तेल लावून घेऊया, म्हणजे काय होईल आपली वडी जी थंड झाली ना की व्यवस्थित निघेल. तर आपल्याला
किती प्रमाणात पातळ लेअर पाहिजे ना वडी सुरळीच्या वडीची, त्या पद्धतीने आपण त्यात बॅटर ऍड करणार आहे. बॅटर टाकताना व्यवस्थित मिक्स करायचे. ह्या पद्धतीने तुम्ही वडी करून बघा, भांडी पण जास्त घाण होत नाहीत आणि पटकन होणारी आहे. त्यामुळे तुमच्यात पाहुणे आले तर तुम्ही पटकन करू शकता. नाहीतर काय होतं, ते बॅटर तुम्ही शिजवा, ते कट्ट्यावर पसरवा, त्याची वडी व्यवस्थित झाली का नाही ते बघा, ह्या गोष्टी करायची आपल्याला गरज पडणार नाही. ह्या अशा पद्धतीने आपण पूर्ण त्याला पातळ अशी लेअर टाकून घ्यायची. बघा अशी मी पूर्ण ते डिशमध्ये टाकून घेतलेली. आता आपण काय करायचं, ती स्टीम करायला ठेवायची. आणि त्याचं झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला पूर्ण चांगली व्यवस्थित वडी स्टीम करून घ्यायची मीडियम गॅसवरती. आता मी एक 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं तुम्ही करा. जर पहिल्यांदा करत असेल 10 मिनिटात पण काय वेळेला होती. जर तुमची लेअर जर पातळ असेल ना तर 10 मिनिटात होती. पण जर थोडीशी जाड असेल ना तर तुम्ही 15 मिनिटं ठेवा. 15 मिनिटं ती स्टीम करून घेऊ आणि मग आपण ती कट करू. आता एक 10 मिनिटं झालेली आहेत वडी स्टीमला ठेवून मी. आता आपली झाली का आपण चेक करूया. झाकण उघडून आपण बघूया. बघा आपली वडी हाताला लागत नाहीये, म्हणजे ती आपली झालेली. तर आता आपण काय करूया, ही वडी काढून ठेवूया प्लेट. मी दुसरी प्लेट तयार करून ठेवलेली सेमच. बघा असं सेम बॅटर त्यात टाकून घेतलेले. आपण ती स्टीमला ठेवूया आणि आपण थंड करायला ठेवूया. ही प्लेट आपण एका बाजूला व्यवस्थित थंड करून घेऊ. तोपर्यंत आपण दुसरी स्टीमला लावूया. तर आपली ही वडी थंड होतीये आणि ही स्टीम होतीये. तर आपण मग नंतर त्याला वड्या कट करूया. तर मी पहिल्यांदा पूर्ण थंड करून घ्यायची, अजिबात गरम असताना काढायची नाही. पूर्ण गार झाली की मगच आपण ती कट करणार. प्लेट आपली पूर्ण थंड झाली. सुरीनं पहिल्यांदा कडा सगळ्या सोडवून घ्यायच्या. मी तर अशा पूर्ण कडा सोडवून घेतल्या आणि नंतर आपण त्याला कट्स मारायचे. आपण सुरळीच्या वड्याला कसे कट करतो तसं पूर्ण कट करून घ्यायची. आता आपण काय करायचंय, त्याच्यावर खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर पसरून घ्यायची. आता आपण सुरीने काय करायचंय, ती वडी आहे ना ती आपल्याला गोल राऊंड करायची. हे बघा व्यवस्थित वडी राऊंड होती, कुठंही तुटत नाही. आपण जशा सुरळीच्या वड्या करतो सेम तसंच झाली. टेस्ट मध्ये पण काही फरक नाहीये, वडी पण तशीच होती. तर आपण आता त्याचा रोल करूया. हे बघा कुठेही आपल्याला म्हणजे ओटा घाण व्हायची गरज नाही, कुठली प्लेट्स घाण करायची गरज नाही. हे अशीच तुम्ही स्टीम करून जर वडी सुरळीची वडी जरी केली, जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे. तर आता अशा आपण सगळे पहिल्यांदा रोल करून घेऊया. हे बघा तुम्ही बघता आपली नेहमी जी आपण सुरळीची वडी करतो तशीच ही वडी झालेली आहे. टेस्टमध्ये पण काही फरक नाहीये. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझी सुरळीची वडीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, सगळ्या वड्या पहिल्यांदा ह्या सुरळीचे रोल सगळे आहेत ना तयार करून घेऊ. ही माझी डिश स्टीम होती. आपण सगळे पीठ पण व्यवस्थित स्टीम करून घेऊया. बघा कुठंही माझा जो रोल आहे सुरळीचा तो तुटत नाहीये, व्यवस्थित होते आणि आपलं पीठ पण छान शिजलेलं आहे. हे बघा म्हणजे आपल्या दुकानात जशी सुरळीची वडी मिळते ना तशी तुम्ही घरच्या घरी करू शकता, विकत आणायची गरज नाहीये. फक्त तुम्ही स्टीम करताना काय करा, स्टार्टिंगला तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर 15 मिनिटं करा. माझं 10 मिनिटात इथं झालेले. मी जसं जे बॅटरसाठी जी तुम्हाला साहित्य सांगितले आणि जे प्रमाण सांगितले तेच प्रमाण ठेवा. अशा पद्धतीने माझे पहिले तरी 4-5 सुरळीचे रोल झालेले. आपण बाकीचे सगळे करून घेऊया. मग तुम्हाला मी फोडणी कशी करायची आणि ती कशी तर आपल्या आता अशा सगळ्या सुरळीच्या वड्या मी व्यवस्थित करून झाल्या. तुम्ही बघितली तर बघा लेअर किती पातळ झालेली आहे व्यवस्थित. तुम्ही अशा करून बघा नक्की. तर आपण काय करायचं, आपण त्याला फोडणी द्यायची.
आता फोडणीसाठी मी ते तेल तापत ठेवले. जिरं, मोहरी, तीळ असले तर तुम्ही तीळ पण वापरू शकता, पण माझ्याकडे आता तीळ नाही आहे, त्यामुळे फक्त जिरं, मोहरी आणि थोडंसं हिंग हे जे आपण फोडणी करणार आहे. आता आपले तेल तापलेले, तर आपण मोहरी घालायची. 1 चमचा मोहरी, मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला. मग आता जिरं 1 चमचा आणि थोडासा हिंग. आता मी गॅस बंद करणार आहे आणि फोडणी थंड झाली की आपण त्याच्यावर टाकून घ्यायची. तर आपली त्याच्यावरची फोडणी टाकून झालेली. तर आता आपण गार्निशिंगसाठी त्याच्यावरती ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर. तर आपल्या वाफेवरच्या सुरळीच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. खूप सोपी पद्धत आहे. मी ज्या प्रमाणे मेजरमेंट सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ती फॉलो करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझी ही वाफेवरच्या सुरळीच्या वड्यांची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला जे पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील पण त्यांनी माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप्समध्ये पाठवा. तुम्ही लिंक शेअर करा. तुम्हाला नक्की आवडेल ही सुरळीच्या वड्यांची रेसिपी आणि सोपी आहे. तुम्ही यावेळेस नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ती कशी झालेली. आपण परत पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.